श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, लक्ष्मी बंधन आपण कसं तोडायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो बघेल त्यालाच कळेल लक्ष्मी बंधन कसं तोडायचं. आपल्यावर केलेलं लक्ष्मी बंधन असो किंवा आपल्या मित्रावरती केलेलं असेल किंवा कुणावरतीही केलेलं लक्ष्मी बंधन असेल, तुम्ही कसं तोडू शकता हे तुम्हाला मी सांगणार आहे. लक्ष्मी बंधन म्हणजे काय हे पहिलं मी तुम्हाला सांगतो, पण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो बघेल त्यालाच कळेल नक्की प्रोसेस काय आहे. अर्धवट व्हिडिओ स्किप केला तर नेगेटिव्ह इफेक्ट पडू शकतो. उलट पुलट तुम्ही करणार, गडबडीमध्ये व्हिडिओ बघणार, उलट पुलट केल्यानंतर त्याचा इफेक्ट सुद्धा उलटा पुलटच तुमच्या सोबत होणार. पूर्ण व्हिडिओ बघितला तर पूर्ण प्रोसेस तुम्हाला समजणार. नवीन असेल तर पहिल्यांदा लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट मध्ये तुमचं मत सांगा. मित्रांनो, जी लक्ष्मी बंधन आहे हे कसं केलं जातं तर तांत्रिक विद्येच्या अनुसार तुमच्याकडनं ₹1 नाणं घेतलं जातं किंवा काही ना काहीतरी तुमच्याकडनं घेतलं जातं. एक चौकी केली जाते. चौकी तो प्रकार वेगळा आहे, पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. चौकी केली जाते, त्या चौकीवरती खैराची काठी असते, खैराची खुटी पण म्हणतो त्याला. 2-3 प्रकार आहेत, हा सांगतो. खैराच्या खुटीवरती त्या व्यक्तीचं नाव लिहिलं जातं, दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीचं नाव लिहिलं जातं जो व्यक्ती करतोय. लक्ष्मी बंधन म्हणजे लक्ष्मी बंधन नसतं, तुमच्याकडचा पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने खेचला जातो त्या व्यक्तीकडे, याला लक्ष्मी बंधन म्हणलं जातं. तर खैराच्या खाटीवर एका बाजूला तुमचं नाव, दुसऱ्या बाजूला त्याचं नाव. ज्या ठिकाणी तुमचं नाव लिहिलंय आहे तो रुपया दुसऱ्या बाजूला ठेवला जातो आणि मंत्र तंत्राच्या अनुसार त्याला बंधन केलं जातं. आणि त्या झाडाचं नाव सांगणार नाही, ती खुटीत त्या झाडाला मारली जाते. तुम्ही बघितलं असेल रस्त्यावरती बऱ्याच झाडांना काहीतरी बाहुल्या वगैरे ठोकलेल्या असतात, काय काय, मग तशा प्रकारे हे असतात. म्हणजे तोडायचं कसं? आपला जो आर्थिक नुकसान जो व्यक्ती करतोय किंवा आर्थिक प्रॉब्लेम जो क्रिएट करतोय त्याच्यापासून आपण बाजूला कसं व्हायचं जेणेकरून हे लक्ष्मी बंधन केलेलं तुटेल, हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. मित्रांनो, लक्ष्मी बंधन हा विषय खूप प्राचीन काळापासून चालत आलेला हा विषय आहे. पहिल्या काळापासून हे लोक करत होते आपल्या शत्रूवरती, पण आताच्या काळामध्ये याचा खूप वाईट प्रकारचा उपयोग केला जातो. खूप वाईट प्रकारच्या गोष्टी लोक करतात. तर मी तुम्हाला आज अशी वैदिक पद्धत सांगणार आहे जेणेकरून कितीही मोठं लक्ष्मी बंधन असेल तुम्हाला तोडायला जमेलच. तुम्हाला तोडायला जमेल. मी स्वतः तोडलेलं आहे माझ्या एका यजमानांचं. त्यांची परिस्थिती एवढी खराब होती, ₹1 सुद्धा त्या व्यक्तीकडनं घेतला नाही, पण मी लक्ष्मी बंधन तोडून दिलं. आता तुम्हालाही मी देणार आहे. आता कसं हे सांगतो, प्रोसेस सांगतो. आपल्याला सर्वप्रथम अमावस्याला, जे अमावस्या असते किंवा पौर्णिमेला, तुमच्या कुलदेवीच्या नावाने एक पान, सुपारी, लाल सुपारी हवी मित्रांनो, दुकानात मिळते बघा. एक विड्याचं पान, एक लाल सुपारी आणि थोड्याशा अक्षदा आणि ₹1 नाणं तुमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये ठेवायचं आहे. तुमचं देवघर असेल, देवघरात कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल, तिथे हा विड्याचा पान ठेवायचं. त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं. म्हणजे बंधन जर देवावरती कुठल्या प्रकारचं असेल तर ते सुपारी बरोबर करते सर्व काही गोष्टी, लक्षात घ्या. आणि सर्वप्रथम दत्त महाराजांचं स्मरण करायचं, स्वामी समर्थांचं स्मरण करायचं, शंकर महाराजांचं स्मरण करायचं. त्यांचं स्मरण करून हा जप सुरू करायचा. मित्रांनो, हा मंत्र पण इतका पॉवरफुल आहे आणि इतका श्रेष्ठ आहे, तुम्हाला समजेलच. बसायला खाली कुठल्याही प्रकारचं आसन चालणार नाही, लाल आसन चालेल. लाल आसन घेऊ शकता, पिवळं आसन घेऊ शकता, न वापरलेलं पाहिजे. वापरलेलं असेल तर धुवून घ्या, आसन नवीन करून घ्या त्याला धुवून. असं जप करताना माळ ही रुद्राक्षाचीच माळ लागणार आहे, ऑप्शन देणार नाही यामध्ये. नेहमीप्रमाणे रुद्राक्षाचीच माळ लागेल. खाली काळं वस्त्र नसावं अंगामध्ये घातलेलं. तुम्ही पांढरी पॅन्ट घालू शकता किंवा पांढरे कपडे घालू शकता किंवा ते धोतर उपरणं जसं मी घेतलेलं आहे तशा पद्धतीने बसू शकता जपाला, किंवा शर्ट घालून बसू शकता, फक्त काळं वस्त्र अंगावरती नसावं. मंत्र असा म्हणायचा आहे, समोर पहिल्यांदा दिवा लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे कुलदेवीच्या नावाने, आणि मंत्र असा म्हणायचा आहे, ओम सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो चक्र प्रचोदयात्.
ओम सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो चक्र प्रचोदयात. म्हणजे काय, सुदर्शन कवच मधला हा मंत्र आहे. तुम्ही लिहून घेऊ शकता. सुदर्शन कवच मधला हा मंत्र आहे. सुदर्शन कवच ज्याला वाचायला जमेल त्यांनीच वाचावं. चुका झाल्या तर त्या ऍक्सेप्ट होत नाहीत. काही गोष्टी अशा पण आहेत. मग तुम्ही जर का सुदर्शन आयुधने तुम्हाला मंत्र सांगितला, या मंत्राचा जर का तुम्ही जप जर का करायला सुरुवात केली, तसं तसं ते बंधन तुटायला सुरुवात होते. ते कोणी सांगणार नाही तुम्हाला. आणि करायचं कसं, कारण की वैदिक उपाय, वैदिक साधना, वैदिक मार्ग आहे. त्यामुळे हा मंत्र विष्णूंचा आहे, सुदर्शन चक्राचा मंत्र आहे नारायणांच्या. त्यामुळे याचा जलद प्रभाव पडतो. आणि दुसरी गोष्ट, लाल सुपारी जी तुमच्या कुलदेवीपाशी ठेवली ती विष्णूंच्या नावाने ठेवलेली आहे. आणि जप करताना मुख्यतः डोळे बंद करून ताट बसूनच आपल्याला जप करायचा या मंत्राचा. हे लक्षात घ्या. जप करताना वेगवेगळे आवाज येऊ शकतात, अडचणी येऊ शकतात, अडथळे येऊ शकतात. संघर्ष केल्याशिवाय मार्ग नाही. दुसरी गोष्ट, जप तुम्हाला किती दिवस करायचा आहे, तर कमीत कमी 11 दिवस तुम्हाला जप करायचा आहे. हो, 11 दिवस तुम्हाला तुमचं टायमिंग ठेवायचं संध्याकाळचं, त्या टायमिंगला जप करायचं. 11व्या दिवशी 7 दिवे, कणकीचे 7 दिवे, महालक्ष्मी मंदिर कुठे असेल किंवा लक्ष्मी आईचं मंदिर कुठे असेल तिथे जाऊन कणकीचे 7 दिवे बनवायचे. बिना मिठाची कणिक बनवून त्याच्यामध्ये तुपाचे दिवे कसे तयार करायचे आहेत, आणि महालक्ष्मीचं मंदिर असेल किंवा लक्ष्मी आईचं मंदिर असेल 7 दिवे तिथे लावायचे आहेत. लक्ष्मी आईचं मंदिर असेल ना कुठे, तर तिथे बाहेर म्हसोबाचं पण स्थान असेल, तर तिथे तुम्ही 8वा दिवा एक्स्ट्रा बनवून तिथे लावू शकता. 7च दिवे असतील तर 7 दिवे तिथे तुम्ही देवीपाशी सुद्धा लावायचे आहेत. साधं, फक्त साधं सिंपल अशा पद्धतीने जर महालक्ष्मी मंदिर असेल तर तिथे 7 दिवे तुम्ही लावू शकता नॉर्मल. तिथे कुठे स्थान नसतं त्या पद्धतीने. तर या पद्धतीने तुम्ही करायचंय. 7 दिवे काय करतात, 7 मार्ग मोकळे करतात, 7 रस्ते मोकळे करतात, पैशाचे वाटा सुरू करतात, यश सुरू करतात. त्या गोष्टी आहेत. युट्यूबवर पहिल्यांदाच आहे, कोणी सांगणार नाही तुम्हाला, एवढी खात्रीशीर सांगू शकतो. त्या करून पहा एकदा. रिझल्ट काय येतोय मला कमेंट मध्ये सांगायचं. तुमच्यासाठी एवढे चांगले आमचे व्हिडिओ मित्रांनो, एवढ्या संघर्षाने, एवढ्या कष्टाने मी सगळे व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी अपलोड करत असतो वेळेवरती. एक लाईक तुम्ही दिला तर काय होईल, एक लाईक करा, एक सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुमच्या कमेंट वाचतो मी. तुम्ही विचारा प्रश्न, उत्तर नक्की देणार तुम्हाला. भेटूयात परत नवीन व्हिडिओवरती. श्री स्वामी समर्थ.